आणि यानंतर बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्रीच्या वीरांनी आपले प्राण अर्पण केलेत। पूंछमध्ये नियंत्रण रेषेवर झालेल्या गोळीबारात मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान नायक राजेंद्र तुपारे यांना वीरगती प्राप्त झाली। राजेंद्र तुपारे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातल्या कारवे गावचे रहिवासी होते। त्यांच्या निधनाची बातमी कळताच अवघ्या महाराष्ट्रात शोककळा पसरली। आज त्यांचं पार्थिव श्रीनगरहून बेळगावच्या विमानतळावरती 5 वाजता आणण्यात येईल आणि उद्या त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होतील। 1983 साली जन्मलेले राजेंद्र बेळगावमधल्या मराठा लाईट इन्फंट्रीमधून सैन्यात दाखल झाले। गेल्या 14 वर्षांपासून ते सैन्यामध्ये कार्यरत होते आणि अवघ्या काही दिवसांपूर्वी ते सुट्टीसाठी गावी आले होते। त्यांच्या पश्चात पत्नी, आई वडील, एक 9 वर्षांचा तर दुसरा 5 वर्षांचा मुलगा आहे। तुपारे परिवाराला समाजकार्याचीही पार्श्वभूमी आहे, त्यामुळे सांत्वनांसाठी कालपासूनच कारवेमध्ये रांगा लागल्यात। त्यांचा अल्पपरिचय आपण करून घेऊया। मूळ गाव कारवे, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर। त्यांचा जन्म 1983 साली झाला होता। तर 2002 सालापासून मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे। गेल्या 14 वर्षापासून ते देशसेवा करत होते। 22 मराठा इन्फंट्री युनिटमध्ये ते सध्या कार्यरत होते। त्यांच्या पश्चात त्यांची 2 मुलं, पत्नी आणि आई वडील असा परिवार आहे। वीर जवान शहीद झाल्याचं दुःख वाटत नाही, उलट अभिमान वाटतो। पण एक खंत वाटते की पाकिस्ताननं वारंवार शस्त्र उल्लंघन करून जी कारवाई सुरू केली ही कुठेतरी थांबली पाहिजेत आणि याचा कायम बिमोड करण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलली पाहिजेत, असं माझं मत आहे। आणि यासाठी या सरकारनं ठोस भूमिका घ्यावी। त्यांच्या पश्चात त्यांची त्या जवानाची वीर पत्नी आणि 2 मुलं, लहान मुलं आहेत, आई वडील आहेत, 2 भाऊ आहेत, लहान मुलं आहेत, 8 वर्षाचा एक मुलगा आहे, 4 वर्षाचा मुलगा आहे। हा सांभाळ करायला आमचं कुटुंब समर्थ आहे, परंतु सरकारने त्याच्यासाठी काय ती उपाययोजना करावी असं मला वाटतं। संपूर्ण चंदगड तालुका काल, आज आणि उद्याही बंद ठेवण्यात आलाय। बंद किती दिवस ठेवायचं? या शहीद होत राहणार आणि आम्ही बंद ठेवत राहायचं। किती दिवस बंद ठेवायचं आणि आपले हे प्राण किती आपल्या जवानांनी त्यांच्यासाठी द्यायची, आहुती देशासाठी द्यायची। देशासाठी आहुती देणं हे फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे। आम्हालाही त्याचा सार्थ अभिमान आहे या शहीद झाल्याबद्दल। पण असं किती दिवस या सरकारनं आमची हे पाहायची, अंत पाहायचा या जनतेचा?